मी शिंदे साहेबाला सांगत होतो, बरेच डाव सांगितलं होतं का तुमचा कोंडी करण्याचा प्रश्न हे होईल. कारण शिंदे साहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो सामान्य माणसाचा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती. 2 वाजतासुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होतो. आणि त्याच्यामुळं भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का शिंदे साहेबाला आपण थोडं दाबून ठेवू, पण ते सत्तेत असताना दाबू शकले नाही कारण त्याचं काम बोलत होतं. त्याच्यानं ते कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता. आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार हे काही ते वाईट नाही. प्रत्येक पक्ष ते करणारच आहे. त्याच्यानं मित्रता किंवा केलेलं काम किंवा असलेले ऋण हे राजकारणात फार पाहिलं जात नाही. भाजपबद्दल बोलताना आपण असं म्हटलं की गरज सर्व वैध मरो. तुम्हाला काही अनुभव आला आहे का? नाही, भाजपने जसं देवेंद्रजी म्हणायचे का मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चूभाऊ आले, तर त्या मागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही. तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला, तर मित्रता टिकवासाठी एखादा फोन केला असं तर बरं वाटलं असं.